तर विधान परिषदेकरता निवडणुकीमध्ये कुठे कुठे क्रॉस वोटिंग झालंय, नजर टाकूया. जळगाव मधलं आपण विचारात घेतलं गणित. मतं आहेत 58, मिळालेली मतं आहेत 17, त्यामुळे 41 मतं जळगावात फुटली. धाराशिवमध्ये एकूण मतं 238, मिळालेली मतं 124, त्यामुळे फुटलेल्या मतांची संख्या 114. नांदेडमध्ये 119 मतं, मिळालेली मतं आहेत 84, तर फुटलेली मतं आहेत 35. अमरावतीमध्ये 150 मतांपैकी एकही मत मिळालं नाही, त्यामुळे 150 मतं ही फुटलेली आहेत. मवियाच्या दृष्टिकोनातून ही फुटलेली मतं समोर येत आहेत. तर नागपूरमध्ये 211 मतं होती मवियाची, मिळाली 130, त्यामुळे 81 मतं मवियाची नागपुरात फुटली. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची फुटलेली मतं त्याचीही संख्या समोर आली आहे. नाशिकमध्ये 218 मतं फुटली. सांगली, साताऱ्यात 53 मतं फुटल्याचं पाहायला मिळालं. परभणी, हिंगोलीत 65 मतं महायुतीची ही फुटलेली पाहायला मिळाली. तर भंडारा, गोंदियातही 13 ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मत मिळालं नाही, तीही मतं फुटली.